आवाज वाढील आवाज वाढील. सायली समोर तिला रेडी रेडी का. येथे जमलेल्या माझ्या मित्रांनो, भारत मातेच्या सुपुत्रांनो, आजपर्यंत तुम्ही खूप खूप कथा ऐकल्या असतील. त्यातल्या कित्येक तुमच्या आठवणीतही राहिल्या नसतील. आजपर्यंत तुम्ही राजा राणीच्या कथा जमला असाल, परीच्या कथा वाचून वाचून जमला असाल. माझे म्हणणे ऐका स्पष्ट, कारण मी सांगणार आहे तुम्हाला एक स्वातंत्र्य युद्धाची गोष्ट. इथली माती आमची माती माणिक मोती पिकण्यासाठी, इथली माती आमची माती माणिक मोती पिकण्यासाठी शत्रूंनी वाकड्या नजरेने तर लाखो युवकांचे हात असतील एका एका गनिमाला छाटण्यासाठी. इथली माती आमची माती. अशा या माणिक मोत्याचा रान आणि शूरवीरांची शान असलेलं हिंदुस्थान काही काही पारतंत्र्याने वेढला होता. गोरे इंग्रजाच्या अन्याय आणि अत्याचाराने नाडला होता. 7 समुद्र पल्ल्याचे गोरे भारतात व्यापारी म्हणून आले होते आणि राजकर्तेच झाले होते. फुकट्याचं खाऊन खाऊन इंग्रजांना आला होता भलता चेव. फुकट्याचं खाऊन खाऊन इंग्रजांना आला होता भलता चेव. भारतीयांच्या छळाचे सगळीकडे फुटले होते बेव. मुक्तीसाठी भारत मातेचे चालू होते आक्रंदन आणि तिच्या वीर पुत्रांनी छेडले होते स्वातंत्र्य युद्धाचे रणगंधन. रानडे नवरोजी घोसले हे आपल्या अर्ज विनंत्यांना इंग्रजांना घालत होते साथ, पण हे नाठाळ गोरे देत नव्हते त्यांच्या अर्ज विनंत्यांना दाद. जेव्हा अशा या मवाळ धोरणांनी थांबले नाही जनतेचे हाल, तेव्हा भारतीय नेत्यांनी धोरण स्वीकारले जाल. संप मोर्चे आंदोलनांनी वाढले इंग्रजांच्या हृदयाचे डोके आणि क्रांतिकारक अधून मधून उडू लागले इंग्रज अधिकाऱ्यांचे डोके. आता ठाव ठिकाणी घडू लागला इंग्रज विरुद्ध उठाव. गांधी आणि नेहरूंचं नेतृत्व सांगू लागले इंग्रजांना, आता तुम्ही चले जाओ. लहान थोर बायका मुले यांच्या आंदोलनाने येत नव्हता यांना सुमार. लहान थोर बायका मुले यांच्या आंदोलनाने येत नव्हता यांना सुमार. निर्दय इंग्रजांच्या गोळ्यांना बळी पडला छोटासा शिरीष कुमार, छोटासा शिरीष कुमार. धमधडपशाहीने इंग्रज करत होते सर्वत्र लूट. धमधडपशाहीने इंग्रज करत होते सर्वत्र लूट, पण भारतीयांनी दाखवली एकतेची वज्रमूठ. जेव्हा भारतीयांचा खूपच वाढला रश, जेव्हा भारतीयांचा खूपच वाढला रश, तेव्हा इंग्रजांनी गुंडाळले आपले चंबू गबाळ आणि जवळ केला आपला देश. स्वातंत्र्यानंतर या भारताने विकासात घेतली अशी वेगाने गती. अनेक क्षेत्रात साधली नेत्र दीपक प्रगती. विज्ञान आणि ज्ञानात यांनी अशी घेतली गरुड झेप की भल्या भल्यांच्या डोळ्याची उडाली झोप. भारतीय अवकाशात संशोधनाने असे गाजवले कर्तृत्व की हा देश करी पाहत आहे. ज्या मंगल मोहिमेतही जगाचे नेतृत्व. तरी सुद्धा स्वातंत्र्याने गाठली असली 70, भारत त्रस्त आहे समस्यांनी आजही कितीतरी. गरीब बेकारी विषमता झाली नाही नष्ट. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सारी व्यवस्थाच आहे भ्रष्ट. इथे जनतेच्या पैशावर राज्यकर्ते खातात सुपाशी. येथे जनतेच्या पैशावर राज्यकर्ते खातात सुपाशी. कष्टकरी जनता मात्र रोजच झोपते उपाशी. येथे धनदौलतांच्या पोरांना मिळते विदेशी कार. येथे धनदौलतांच्या पोरांना मिळते विदेशी कार. सामान्य तरुण बिचारा ना नोकरी ना छोकरी फिरत आहे बेकार. लोकांचे मुडके मोडून पापे धुण्यासाठी लुटारू करत आहे काशी. आणि जगाचा पोशिंदा शेतकरी शेतातच घेत आहे फाशी. महान आमच्या परंपरा, महान आमच्या रूढी, महान आमच्या परंपरा, महान आमच्या रूढी. होतो महिलांचा विटा पहा, देवीला पुजारीच नेसवतो साडी, देवीला पुजारीच नेसवतो साडी. धन्यवाद. जय हिंद. भारत माता की. त्याच्या